नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे, नकळत सारे घडले. भाग 11. सकाळी तिला जाग आली. अरे बापरे, मी इथंच झोपले का? आता यांना राग आला असणार, अनन्या म्हणाली. ती रूम मध्ये घाबरत गेली. अजय काहीतरी बोलणार, अनन्या विचार करत होती. पण अजय काहीच बोलला नाही. अनन्याला काहीच विचारलं पण नाही. तिने पण तिचं आवरलं. डायनिंग टेबलवर नाश्ता करायला आले. दोघं आज खूप शांत वाटत होते. अनन्या पण अजय सोबत बोलत नव्हती. अजयला वाटत होतं की अनन्या बोलेल. ती घाबरून काहीच बोलली नाही. ऑफिसला निघून गेले. गाडीत पण शांतच होते. आज पहिल्यांदा असं झालं असेल. दोघं एक शब्द पण बोलले नव्हते. अजयला खूप राग आला होता. त्याच्यावर कसं काढणार? प्रेम करत होता ना. मिहिरला दिवसभराचं शेड्यूल विचारलं. अजय त्याच्या कामाला लागला. यांनी मला एकदा पण आज कॅबिन मध्ये बोलवलं नाही. पुण्याची टीम पण आज ऑफिसमध्ये आली होती. हेमंत आला आणि त्याने अनन्याकडे बघितलं. झालं, ती कामात व्यक्त होती. तिचं लक्ष नव्हते. अजयची आज खूप चिडचिड झाली होती. सगळ्या स्टाफवर राग काढत होता. एक पण काम त्याला पटत नव्हतं. सगळी कॅबिन पण अस्तव्यस्त होती. सगळ्या वस्तू फेकल्या होत्या. मिहिर आला. अजय, आज काय झालं एवढा राग करायला? वहिनीशी भांडला का काय? आणि हसायला लागला. तू गप्प बसतो का? तिचे तर नावच नको काढू. ती माझ्यासोबत रात्रपासून काहीच बोलली नाहीये. कसला विचार करते काय माहिती. त्यातच त्याची नजर बाहेर तिच्यावर गेली. प्रिया आणि अभय सोबत हसताना बोलत दिसली. त्याला अजून राग आला. तिला माझ्याशी बोलता येत नाही. टेबलवरची फाईल घेऊन जोरात खाली फेकली. आज तर काही खरं नाही. थांब बाबा, तिलाच बोलून आणतो. मिहिर मनातच विचार करत होता. मिहिर केबिन मधून निघून गेला आणि अनन्याकडे गेला. अनन्या, अजय सोबत भांडण झालंय का? केबिन मध्ये जाऊन बघ, केबिनचा काय हाल केला आहे. त्याच्या हाताला पण लागला आहे. अनन्या तिचं काम सोडून तशीच केबिनकडे गेली. आज तर ती नॉक न करता केबिन मध्ये गेली होती. केबिनचा हाल बघून ती खूप घाबरली होती. अहो, काय हे? बघू तुमच्या हाताला किती लागला आहे. फर्स्ट एड बॉक्स आणून त्याच्या हाताला मलमपट्टी केली. अजय काहीच बोलत नाही. ती जे करत होती ते करू देत होता. ऑफिस बॉयला बोलवले. सगळा साफ करायला लावलं. फाईल जागेवर ठेवल्या. बॉय त्याचा आवरून निघून गेला होता. अनन्या पण तिचं काम करायला जात होती की अजयने तिला त्याच्याकडे खेचलं. तिचे डोकं त्याच्या छातीवर आले. त्याने तिला घट्ट मिठीत घेतले. त्याला शांत करत होता. नंतर तिला सोडलं. तिच्या कपारावर ओठ ठेवले. नंतर त्याला जागेवर नंतर त्याच्या जागेवर बसला. अनन्या पण लाजत केबिन मधून निघून गेली. ती लाजत गेली हे हेमंतने बघितलं होतं. त्याच्या काळजात कळ गेली. मी तेव्हा तिला घेऊन गेलो असतं तर ती आता माझी असती. अजय आता शांत काम करत होता. असे की त्याने काहीच केलं नाही. अनन्या पण आता काम करत होती. लंच केला. अजयला पण बघून आली. प्रिया अभय सोबत लंचला गेली. नंतर काम करून प्रिया सोबत निघून गेली. अजयचा राग आवरता आवरता ती हेमंतला विसरली होती. घरी जाऊन फ्रेश होऊन आधी सोबत बोलून किचन मध्ये गेली. सुलू आता तिच्या हातचं जेवण लागत होतं. तिला त्रास द्यायचा त्या रोज 2-3 भाज्या करायला लावत होत्या. अजय पण आला. फ्रेश झाला. अनन्याला कॉफी घेऊन आली. अजयला कॉफी देऊन जात होती की अजयने तिला हाक मारली. काय हो? अनन्या म्हणाली. कामाशिवाय थांबू शकत नाही का? अजय जरा रागातच म्हणाला. आत्यासाठी जेवण बनवायचे आहे, अनन्या म्हणाली. रोज काय जेवण बनवते? रामू काका आहे ना? खूप जोरात बोलत होता. त्याला राग तर खूप आला होता. अहो, त्या मला म्हणाल्या, मी कसे नाही म्हणू? अनन्या हळू आवाजात म्हणते. त्याच्या जोरात बोलण्याने ती घाबरून गेली होती. माझं काय, मला तर कधीच वेळ देणार? केव्हा पण बघा काम आहे. आत्या बोलवते, आदूकडे जाते, रात्री तर आलीच नाही. मी फक्त तुझाच विचार करायचा. तू माझं नको करू. फक्त तळमळत ठेवायचं, अजय म्हणाला. अनन्याच्या डोळ्यात पाणी आले होते. ती तशीच किचन मध्ये गेली. त्याचं बोलणं कोणीतरी ऐकलं होतं. किचन मध्ये रडत जेवण करत होती. जेवण बनवून झालं. ती आदूच्या रूम मध्ये गेली. तिला आज अजय सोबत बोलायचं नव्हतं. पण खरं तर म्हणत आहे, त्यांना अजून किती दिवस दूर ठेवू? ते माझ्यावर प्रेम तर करत आहे. मी पण त्यांच्यात गुंतले आहे. त्यांना स्वीकारायला काय आहे? मला हेमंत सोबत बोललंच पाहिजे. पण कसे? मला ऑफिसमध्ये त्यांचा नंबर मिळेल. त्यांच्यासोबत बोलायला पाहिजे. ते काही पण बोलू दे. माझं अजयवर प्रेम आहे.
फक्त का सोडून गेले हे जाणून घ्यायचं आहे मला. पण आज यांचा राग आला आहे. माझ्यासोबत कसे बोलले? आज मी आदूच्याच रूममध्ये राहील. सगळे जेवायला जमले होते. अजय पण आला होता. अनन्याकडे बघत होता. त्याला नंतर समजले मी तिला खूप रागवलं. राग कंट्रोल करायला पाहिजे. अनन्याने एकदा पण अजयकडे बघितलं नव्हते. आदूच्या बाजूला बसली होती. अजयने खूप रागात बघितलं. अनन्याने बघितलंच नाही. कोणीतरी होतं ते त्याच्याकडे बघत होतं. सुलू आत्याला खूप आनंद होत होता. अजय आणि अनन्या मध्ये काहीतरी झालं आहे. त्यांना समजलं होतं. सगळ्यांचं जेवण झालं होतं. सगळे गप्पा मारत बसले होते. अजय रूम मध्ये निघून गेला होता. रागात फेऱ्या मारत होत्या. बाकीचे गप्पा मारत होते. आदूला झोप येत होती. तिला झोपवायला गेली. ती पण तिथंच झोपून गेली. सुलू आताने अनन्याला आदूच्या रूम मध्ये झोपलेली बघितले. त्या आनंदात त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या. अजय रागात धुसमुस करत होता. अजून आली नाही? आज पण आदूच्या रूम मध्ये झोपली का? मला तरसवते आहे. आज झोपू दे, उद्या झोपू देणार नाही. विचार करत होता. तिला कसं मनवायचं? अजय हा विचार करत होता. नंतर तो पण झोपून जातो. मालती खूप टेन्शन आलं होतं. अजयचे बोलणे मालतीने ऐकलं होतं. त्या विचार करत बसल्या होत्या. सुलूताई अजय आणि अनन्यामध्ये फूट पाडत आहे का? पण त्यांचा काय प्रॉब्लेम असेल? त्याच्यासोबत बोललेच पाहिजे. अजय आणि अनन्याचे काहीतरी खरं होणार नाही. सुलूताईंना का करत असतील पण असे? मालती मनातच विचार करत होत्या. प्रसन्न वातावरणात सकाळ झाली. सगळे त्यांचं आवरून नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर आले. जो तो शांततेत नाश्ता करत होतं. अजयला अनन्याला सॉरी म्हणायचे होते. अनन्याला हेमंतशी बोलायचं होतं. मालतीला अजय आणि अनन्याबद्दल दिलीप सोबत बोलायचं होतं. जो तो त्याच्या त्याच्या विचारात होतं. सुलूताई मात्र मस्त आनंदात खात होत्या. नंतर त्या आपल्या आपल्या कामाला गेले. आज पण गाडीमध्ये खूप शांतता होती. अजय बोलला ना अनन्या बोलली. आज तिला ऑफिसमध्ये जाऊन हेमंतचा मोबाईल नंबर घ्यायचा होता. अजय आणि अनन्या ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांना त्यांच्या कामाला लागले. पण अनन्याचं चित्त काही लागत नव्हते. तिला आज नंबर घ्यायचाच होता. ती रिसेप्शन मायाकडे गेली. बोला मॅडम, मी तुमची काय हेल्प करू? माया म्हणाली. मला आता ते पुण्याचे क्लायंट आले. त्यांच्यामधील हेमंत सरांचा मोबाईल नंबर हवा आहे. अनन्या म्हणाली. एक मिनिट शोधून देते. तिने नंबर शोधून दिला. अनन्याने तो नंबर घेऊन तिच्या डेस्कवर जाऊन बसली. अजयने केबिन मधून अनन्याकडे बघत होता. त्याला आज अनन्या खूप विचित्र वाटत होती. आज ही अशी काय करत आहे? कोणाला फोन करणार आहे? तिला केबिन मध्ये बोलू का? नाही नको, काय बोलू? मी तिला काल काय एवढं बोललो? ती सांगेल नंतर. अजय मनातच म्हणत होता. अनन्याने हेमंतचा नंबर डायल केला. हॅलो. हेमंत म्हणाला. हॅलो. अनन्या म्हणाली. अनन्याने मला का कॉल केलाय? हेमंत विचार करत होता. हा बोल, काय फोन केलायस? ओळखलं नाही का? अनन्या म्हणाली. हो मिसेस पाटील, तुम्हाला कोण नाही ओळखलं? ओळखलं, हेमंत म्हणाला. बरोबर ओळखलंच. मला तुमच्याशी बोलायचं आहे. अनन्या म्हणाली. बोल ना मग, हेमंत म्हणाला. फोनवर नाही, कुठेतरी भेटूया. अनन्या म्हणाली. ओके ठीक आहे, लंच टाइम मध्ये बाहेर कॉफी शॉप मध्ये भेटूया. अनन्या म्हणाली. ओके भेटूया, हेमंत म्हणाला. त्याला पण तिला भेटायचं होतं. खूप दिवसांनी बोलायचं होतं. पण आता काय? ती त्याची राहिली नव्हती. तिला का भेटायचं असेल? काय विचारत असेल? बघू काय बोलायचं ते. तो पण त्याच्या कामाला लागला. असं पण त्याला 2 दिवसांनी काम करून जायचं होतं. अनन्या पण तिच्या कामाला लागली. अजयला काहीतरी विचित्र वाटत होतं. सारखं तिच्याकडे बघत होता. तिच्या चेहऱ्यावर टेन्शन का आहे? तिला काही झालं असेल का? अजय विचार करत असतो. तोपर्यंत मिहीर येतो. काय रे, काय झाले? तू काय टेन्शन मध्ये दिसतो आहे? मिहीर म्हणाला. काही नाही, आमचं भांडण कंटिन्यू चालू आहे. तिचा आज चेहऱ्यावर सुकलेला दिसतोय, काहीतरी विचारात दिसतेय. त्यात मी तिला काल रात्री खूप बोललो आहे. अजय म्हणाला. त्याला पण टेन्शन आलं होतं. आता मिहीर विचार करायला लागला. सुलू आता खरंच त्रास देत असेल का? अनन्याशी बोललंच पाहिजे. मिहीर, लक्ष कुठे आहे? मी तुझ्यासोबत बोलतो आहे. तुझं लक्ष कुठे आहे? अजय म्हणाला. मी अनन्यासोबत बोलून बघतो, मग तुला सांगतो. मिहीर म्हणाला आणि तिथून निघून गेला. मिहीर अनन्याकडे आला. वहिनीबाई, काम कसे चालू आहे? तिला चिडवत बोलत होता.
मस्त चालू आहे. तुम्ही काय करता ओ भाऊजी इथं? तुमच्या बॉसने पाहिलं तर आपल्याला ओरडा पडेल." आणि हसायला लागली. मिहीर पण हसत होता. या दोघांना अजय केबिन मधून बघत होता. दोघं वेडे झाले. दोघं काय हसताय? बोलायला पाठवलं याचं काय चालू झालं आहे? "अगं, मी सहज आलो बोलायला. जरा टेन्शनमध्ये दिसत आहे." मिहीर म्हणाला. "मी का टेन्शनमध्ये असेल?" अनन्या घाबरत म्हणाली. मिहीरने ते घेरलं. ती घाबरली. "सुलू आत्या खूप त्रास देते का?" मिहीर म्हणाला. अनन्याने चमकून मिहीरकडे बघितलं. "सुलू आत्या त्रास देते ना?" मिहीर म्हणाला. "हं." ती फक्त एवढंच केलं. "अजयला सांग ना मग," मिहीर म्हणाला. "त्यांना काय सांगू? उगाच त्यांच्यामुळे घरात वाद नको. आमच्यात वाद व्हायला लागलेत. सगळ्यांसोबत चांगलं वागतात, फक्त माझ्यासोबत का अशा वागतात? मला समजत नाही. आईला पण काय सांगू? आमचं लग्न झालं, त्यांना आवडलं नाहीये, मला असं वाटतंय. त्यांच्या मनात काय आहे काय माहिती?" अनन्या म्हणाली, "सकाळचा, संध्याकाळचा स्वयंपाक फक्त मी बनवते. त्यांच्यासाठी 2 भाज्या खूप करायला लावतात. रूममध्ये लवकर जाऊ देत नाही. त्यांच्या रूममध्ये अडवून ठेवतात. हे कर, ते कर, हे दुखतंय, ते दुखतंय. आपण पण म्हणतो जाऊ द्या, म्हातारा माणूस आहे म्हणून त्यांचं सगळं करते. मी किचनमध्ये गेल्यावर रामू काकांना तर किचनमध्ये पण येऊ देत नाही. मी तुम्हाला हे सांगितलं, प्लीज त्यांना सांगू नका. त्यांना राग खूप डेंजर आहे. तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं." मिहिरला डाऊट आला होता. सुलू आत्याचंच काहीतरी कारस्थान असणार. "वहिनी टेन्शन नको घेऊ. मी अजयला काही सांगणार नाही." मिहीर म्हणाला. "मला सांगावंच लागणार आहे. नाहीतर अजय मला सोडणार नाही." "बरं, नंतर बोलू. काम करून घेऊ. नाहीतर माझा बॉस चिडायचा." मिहीर म्हणाला. मिहीर हसतो, अनन्या पण हसते. अजय केबिन मधून सगळं बघत असतो. काय वेड्यासारखे हसताय? काय बोलताय काय माहिती? इथं माझा जीव टांगणीला लागलाय. आता त्याला मिहीर त्याच्या कॅबिन मध्ये येताना दिसला. मग तो त्याचं काम करत बसला. कसं की खूप काम करतो आहे असं दाखवत होता. मिहीर डायरेक्ट कॅबिन मध्ये गेला. "बोलली का काय ती?" अजय म्हणाला. "तुझं लक्ष घरात आहे का? उगाच किती तिच्यावर चिडचिड करायची." मिहीर म्हणाला आणि तो खूप रागात होता. "एवढ्या रागात काय आहे तू? काय झालं?" अजय म्हणाला. मिहीरने त्याला सगळं सांगितलं, जे अनन्याने मिहीरला सांगितले. "तिला बोलू नको. मी तुला सगळं सांगितलंय." हो, अजयला आता राग आला होता. "अनन्या मला काहीच सांगत नाही. सगळे स्वतः सहन करते. तिला काहीच रागवू नको बोलू." मिहीर म्हणाला. "सुलू आत्याचं काय करायचं? ती किती चांगली आहे रे, किती प्रेम करते, लाड करते." अजय म्हणतो. "मी बघतो." मिहीरने तोंड मोडलं. "सुलू आत्याचा लाडका." अजयला मिहीर म्हणाला. "मला पण वाटतंय ते टोमणे देते. रात्रभर पाय दाबायला लावते, हात दाबायला लावते. आधी तर तिने असे काही केले नाही." अजय म्हणाला. "आज बघतोच." आज अनन्याला किचन मध्ये जाऊ देत नाही. "चल लंच करून घेऊ." अजय म्हणाला. त्याने त्याचे लंच केले. अनन्या ऑफिस बाहेर पडली. बॅग मध्ये हेमंतची कॉफी शॉप मध्ये हेमंतची वाट बघत होती. हेमंत त्याचं काम आवरून कॉफी शॉप मध्ये जायला निघाला. काय बोलायचं असेल, तिला काय विचारायचं असेल, हेमंत विचार करत होता. तिला हेमंत येताना दिसला. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.